नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. विधान भवनामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. राज्य मंत्रिमंडळातले सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे. बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत. शुभम, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे. साधारण किती वाजता बैठक सुरू होईल आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे? बरोबर जान्हवी, बघायला गेलं तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती 11 वाजता जी आहे नियोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर जी आहे चर्चा होणार आहे. सर्वात प्रथम जो आहे आजचा सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता प्रकरण जे आहे त्या प्रकरणावर सुद्धा एक बैठक होऊ शकते मंत्रिमंडळामध्ये. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर SIT चौकशी जी स्थापित होणार आहे एक सांगितलेला हा एक मुद्दा आहे. आणि असे अनेक मुद्दे आहेत. सोबतच कायदा सुव्यवस्थेच्या याच्यावर पण काल एक बैठक होती. ती बैठक आज पूर्णपणे दुसऱ्या टप्प्यात पार होणार आहे अशी एक प्राथमिक माहिती मिळते. 11 वाजता जी आहे ही बैठकीला सुरुवात होणार आहे असं नियोजन पत्र जे आहे ते समोर आलेलं आहे. जान्हवी जी जी शुभम, पुढच्याही बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे. आपण असेच जोडलेले राहा. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. साधारणपणे 11-11:30च्या सुमारास ही बैठक सुरू होते.